हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही आता चाललो घराकडे. तर आमका त्यांना उद्या जाऊचा पंढरपूरला. तर तुमचा व्हिडिओ दाखवतो. मित्रांनो, आता पोचलो आता बांद्यात. आता इकडनं आता आम्ही जातो आता फुकेरी. बांद्या आता आज बाजार असल्यामुळे बाजार पण कमी आहे. हो, 15 मिनिटं. फायनली घराकडे पोचलो. तर पाण्याची सोय कंपल्सरी आता करूच्या. आणि तो पण पंप विहिरीत लावून विहीर आहे आपली इथे पडलंय. एक एक सामान पहिला घेऊन जातोय, मग बाकीचं पंप परत आणतो. वाटणार नाही पण बघूया. खूप कमी वाटतं, कारण शिगम्या गेलेलो तेव्हा पाणी वर होता. आता जरा कमी आहे. बघूया, आता ट्राय करूया पाणी वर कसं चढवतो. चला पंप घेऊन येऊया आता. पाणी इलेला पंप लावला, कसं काहीतरी केलं आणि कसं व्हायचंच नव्हतं चालू. पंप काढून तो रोटर फिरवतो लागलो, कारण रिपेअरिंग केलेलो पंप असल्यामुळे तो रोटर फिरा नाही म्हणतो. मी काढले परत आणि रोटर फिरवले. रोटर फिरलं तर समोर हैराण झालं. नशीब चालू झालं पंप. आता आमचं काय खरं नाही होतं, माझा खरा नाही होता. जाऊया आता गाडी आतमध्ये. एंट्री मारतोय आता, म्हणजे बाहेर लावली त्याच्यासाठी. तर मित्रांनो, बस पण इलेली असा. आज पहिला दिवस आणि गाडीत पण कसं बसवतात बघा. गेल्या वर्षी आपण गेलेलो तेव्हा गेल्या वर्षी डायरेक्ट बसा होते सगळे सामान देऊन, आणि आता पहिल्या आधी सामान चढवच्या आधी नंबर वाईज प्रमाणे सगळ्यांना बसवला गेला जाता. बघू शकता तुम्ही, ही बघा माझ्याकडे चिठ्ठी आहे. नंबर वाईज प्रमाणे आमतो 40, 41, 42 आम्ही तिघे जण एका सीटवर बसवलो. तर बघूया आता किती नंबर गेला काय माहित. बघूया 40 नंबर गेलो का आमका जाऊचं लागतं पहिला. ओके, बघूया, दाखवतो मी तुमचा. तर मित्रांनो, झाले सगळ्यांची भजन करून आता बाहेर पडतात एवढ्यात. आपलं आता आमचा नंबर 40, 41, 42. आपली सीट पाठी आहे एकदम खूप लास्ट. मम्मी जमणार नाही, कमरे तो विषय असल्यामुळे, कारण कमर दुखता म्हणून पाठी बसू शकणार नाही. आता बघूया.
चला मित्रांनो, चहा बी पिली आता. आता परत निघतो, आता गाडीच बसतो. सगळेजण बसले, थोडे जण येऊचेत वाटतं, चहा पितात. नमस्कार मित्रांनो, आंबोलीत पोचलो, नाश्ता केला. आता नाश्ता करून आता परत रवाना होतोय पंढरपूर. अजून थोडे जण गेलेत नाश्त्याला, ते आले नाही अजून येतले. त्याच्यानंतर आम्ही निघतो आहे ना. दुपारचे 2:30 वाजल्यात आणि आम्ही आता हायवे गाडी लावून बाजूच्या देवळात सावळी असल्यामुळे आमका हय जेवण जरा जेव गावला आणि आम्ही सगळे जेवक बसलो. सगळेजण बसले जेव, बघू शकता तुम्ही. भाकरी आणल्याने कोणी भाकरी किंवा चपाती किंवा पोळी, आंबोळी ह्या प्रकारे सगळ्या भाजी पण आणलेली आहे. मेथीची भाजी आहे, वांग्याची भाजी आहे, वांगी बटाट सगळी. तुमच्या तोंडात जर पाणी सुटलं तर काय माका सांगू नको. तुमका यायचं असं तर येऊ शकता तुम्ही. तर मी पण आता जरा जेवतोय, पेटपूजा करतोय, जरा मला पण पोट भरतोय जरा. ओके, नरसोबाच्या वाडीला सरबत. एक नंबर. व्हिडिओ केला. वेलकम गाईस. आता फायनली आपण पोहोचलो पंढरपूरला आणि आमच्या हॉलमध्ये आहे. हॉलमध्ये आम्ही यायच्या अगोदर आधी 4-5 जण आले होते इथे, म्हणजे चाली काही. त्यांना यायला तरी इथे 15 ते 16 दिवस तरी झाले, त्याच्या आधी सुटलेले. आणि आज ते सकाळी पोचले. तर त्यांच्याने जेवण पण करून ठेवलं होतं, टेन्शन नाही दिसतंय. तर बघूया आता, तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो उद्या. आज रात्री तुम्हाला काय व्ह्यू दिसणार नाही चांगला, म्हणून तुम्हाला उद्या सकाळी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. ओके, बाय बाय, गुड नाईट. नमस्कार मित्रांनो, आज दुसरा दिवस. आंघोळ बिंघोळ करून चंद्रभागाची आपण आता चाललो नाश्ता. नाश्ता अजून बनवूक नसल्यामुळे आपण बाहेर नाश्ता करतो. चला येवा, तुमका पण दाखवतोय नाश्ता काय करतो तो. हॅलो गाईस, नाश्ता केली आता. पुरी भाजी, थम्स अप.
नाश्ता झाला आहे. आता जरा फिरूया, देऊळ बघूया, तुम्हाला दाखवतो पूर्ण. आता देऊळ पंढरपूर दाखवतो. ही देवळाची समोरची बाजू, मुखदर्शन म्हणतात ती ही. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पंढरपुरात आहे आपलं दुसरा दिवस. मी तुम्हाला सांगितलेलं होतं स्टार्टिंग पासून जी लाईन आहे, दर्शनची जी लाईन आहे स्टार्टिंग पासून, ती मी तुमका दाखवू शकता. आणि ती त्या बाजून लाईन चालू आहे. तर डायरेक्ट दाखवतो. चला, हे गट आहेत ह्या लाईनीतनं, एक एक लाईन सगळे होऊ शकतो. किती गर्दी आहे तरी पण ही तुम्ही लाईन जर मेजू केलात किती किलोमीटर होता हे मला जर कमेंट करून सांगा. ड्युटी पण गर्दी असते. काल 9-10 वाजता बंद झाली आहे. सकाळी 6 वाजता चालू झाली आहे आणि ते आता 6 वाजल्यापासून हे आता रांगात आहेत. आणि जे आधीपासून 6 वाजल्यापासून जे होते त्यांचं दर्शन झाला. आता हे सगळे बाकीचे आज सकाळचे आहेत सगळे. ही सकाळची लाईन आहे पुरी. तर हे गड हयपर्यंत स्वप्नतात. हे लास्ट हैसून एक नंतर 2, 3, 4, 5 असे 10 ते 12 गट आहेत. त्या 12 गटातनं मग पुढे लाईन चालू होतात, ती सिंगल लाईन. माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, ती सिंगल लाईन चालू होतात ती. डायरेक्ट पहिल्या रांगेत ना तुम्ही अर्ध्यातनं जरी बाहेर येलात, पुढे जाऊन तुम्ही अर्ध्यातनं जरी बाहेर येलात तरी तुमका सांगतल्यात पाठी जावं. पहिल्या फर्स्ट लाईन पासून स्टार्ट करा. पालखी पण तुमका दाखवत आहे. जे पालखी वारी आपली चालत येतात, जेवढ्या लांबनं येतात ते कधी कधी पोचणार नाही, कधी कधी उशिरा लेट पोचतात. कारण उद्या एकादशी असल्यामुळे वारी पण येतात. कारण वारी आजच येतील सगळे, उद्या एकादशी असं. मी कट केलंय ती तेवढी, कारण जरा काहीतरी माईकचं काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यासाठी मी तुमका डायरेक्ट दाखवलं. जी मी तुमका 7 मजली जी बिल्डिंग दाखवलेलं आहे ती बघा माझ्या पाठीमागे दाखवतोय तुमका मी. 7 मजली बिल्डिंग, त्याच्या जे दर्शनाची लाईन चालू आहे ती पूर्ण इकडनं जी येत आला आहे ती पूर्ण या बिल्डिंगमध्ये फिरतात. या बिल्डिंगमधनं फिरून तिकडनं दर्शनाची लाईन चालू होतात. आणि जर मुखदर्शन जर हवं असाल तर तुमचा हा डायरेक्ट पण भेटू शकता. मुखदर्शनची पण लाईन चालू आहे, पण आता नाही या, संपली या लाईन. कशाबद्दल आहे का हे हेच विषय आपण घरी आपलं आरोग्य असं निरोगी ठेवायचं. ओके 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 ठीक आहे. तर ते हेल्थ विषयासाठी एक आयडिया आहे. आरोग्य आपण घरी कुठे कसं राहावं वगैरे हे त्यांचे चालू आहेत. ओके होऊ शकतात. तो एवढे मोठंच करतात. त्याला 1-2 त्याला लाईक देऊया, आपण कमेंट करूया.
तर मित्रांनो आता पूजा संपन्न झालेली आहे. पहिला पाया पाडायला जायचा आणि त्यानंतर आपण जेवण बसायचा. तर बाकी शूटिंग दाखवते आता जेवण बसलेले आहेत पाया पाडा आणि पूजा पण दाखवत आहेत. मस्त आहे. मी हा कॉपरेशन करतो ना ती अडचण करतो ना होतं. ठीक आहे मित्रांनो, मी पण आता जेवण बसतोय. पेट पूजा करतो जरा. खाली फुगडी आणि वर असण्याचा भजन चालू आहे. आपण खाली फुगडीची फुगडी चालू आहे आणि असण्याचा भजन चालू आहे. असण्याचे पण वारकरी गेलेले असतात ते पण दाखवतो तुमचा. आज मित्रांनो आपला 4था दिवस. चंद्रभागेला आलो आहे. गर्दी आहे बघा, दिसत आहे तुम्हाला. आपला पुढचा पण ब्लॉग चालू राहील. तुम्हाला पुढचे पण व्हिडिओ दाखवून देईन मी. ठीक आहे, भेटूया. जरा जातो, जरा फ्रेश होतो. जरा अजून आत्ताच उठलो आहे. तोंड दुखे दाखवतो तुम्हाला फ्रेश होऊन. हॅलो गायज, तर मित्रांनो आज आपलं 5वा दिवस
आणि 5च्या दिवशी आपण आता चाललो घरात आणि वाजले जातात 6:30 आणि आपली एसटी जरा त्या पूल ब्रिज मधनं जरा जाऊ शकणार नाही म्हणून आपण आता रिवर्स घेतो. दिसत असतले तुमचं ब्रिज. आता आपली बस रिवर्स जाणार. तर भेटूया गाडी काढल्यानंतर आपण भेटूया. तर मित्रांनो आता आम्ही गर्दीतनं बाहेर पडलो नुकतेच आणि आमचा आता टेन्शन आता हायवे लागलो आता. तर मित्रांनो तुमचा दाखवतो आता पुढचा व्हिडिओ. तर मित्रांनो आता आम्ही बघू शकता ही आमची आता गाडी हायवे रस्ता थांबलेली आहे आणि ती पण सगळे हे घोळका हे कशा करते तुमका माहितच असतले. आपले द्राक्ष ते पण 100 हे आमची द्राक्ष घेतलेली आता तुम्ही जर असाच या मार्गात घ्या तर असाच मिरज रोडला तर तुमका ही द्राक्ष गावात ₹100 भेटली. अरे लवकर यावा आणि घेऊन जावा. तर मित्रांनो आता पोहोचलो आम्ही आजरा बस स्टँड. तर मित्रांनो आपला शेवटचा आणि 6वा दिवस आम्ही पंढरपूरनं हा येलो आणि डायरेक्ट रात्री आम्ही हळद होतो देवळातच होतो कारण पंढरपूरनं इल्यानंतर कोणच घराकडे जाऊ शकणार नाही कारण शेवटच्या दिवशी गंगापूजन झाल्यानंतर कारण आज गंगापूजन आणि शेवटच्या दिवशी आम्ही गंगापूजन करतो. गंगापूजन झाल्यानंतरच सगळे घराकडे जातले बाकी जाऊ शकणार नाही लवकर. तर आता चला दाखवतो तुमचा गंगापूजन चालू आहे. ठीक आहे चला. किती तो मारलो हे तो पोचलो नाही. काय करतो तर मित्रांनो आपला गंगापूजन झालेला असा सगळे जोक बसल्यात. मी माझा आता शेवटचा व्हिडिओ. ठीक आहे बाय बाय भेटूया नंतर. होप यू गाइस तुमका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर नाही केलं असेल तर आधी जाऊन सबस्क्राईब करा. ओके आणि बेल आयकॉनला दाबा. भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगला.